अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम चरण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळात्मचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे श्री संत देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून हा अभंग काल्याच्या प्रकरणातील इकडं लक्ष द्या आणि या अभंगाचा भावार्थ असा आहे. सुरुवातीला आवाज खूप छान होता. मॉनिटरला प्रतिध्वनी हिको फिको वरचे करणे बंद करा. स्पष्ट आवाज दे एकदम छान. या अभंगाचा भावार्थ असा इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज म्हणले संपूर्ण भूमंडळामध्ये संपूर्ण जगामध्ये जगावर पगडा फक्त आमचा आहे. संपूर्ण भूमंडळामध्ये क्रांतिकारक फक्त आम्ही आहोत. त्याचं कारण तुकाराम महाराज म्हणले जगाच्या बापाला आम्ही कंठामध्ये धारण केलंय म्हणून काल्याचा प्रसाद वाटण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. प्रसाद वाटण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि प्रसाद घेण्याचा अधिकार कुणाला आहे? जो निका असेल त्याला आहे. 33 कोटी देव जरी असले आणि वाकडे तिकडेपणानं जगत असले तर त्याला आम्ही तुकाराम महाराज म्हणले टुकटुक माकड करतो. कळतं का लहानपणीचे? जो निका असेल त्याला आम्ही प्रसाद देतो. कारण जगाच्या पाठीवर जबरदस्त वीर फक्त संत भगवान बाबांनी भाऊ आहेत. प्रसाद देण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे. असा या अभंगाचा भाव आहे. याचा विस्तार आहे समुद्रासारखा
पण तो विस्तार करण्याची राहू द्या बरं आहे आता, विस्तार करण्याची कुवत माझ्याकडे नाही. सद्गुरू वामन भाऊ महाराज, श्री संत भगवान बाबा, श्री संत खंडू बाबा जशी मला बुद्धी देतील, वाहोरात्र कष्ट करणारे तुम्ही माझे शेतकरी मायबाप, तुमची कृपा दृष्टी या न्यायाने ही सेवा पार पाडण्याचा प्रयत्न करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी इकडं लक्ष द्या. संत भगवान बाबाला जाऊन 60 वर्ष झालं, संत वामन भाऊला जाऊन 49 वर्ष झालं. पण आजही उभ्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे सप्ते 12 महिने होते त्याच्यापेक्षा 3 पट या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च आहे. 3 पट. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणारच्या जवळ आगाव ओझर म्हणून गाव आहे. तिथं आता 7 दिवस रामकथा आणि काल्याचं कीर्तन माझ्याकडेच होतं. 40 लाख रुपये खर्च केला भाऊ बाबाच्या पुण्यतिथीला द्यावा त्या गावानं. किती? 40 लाख. आणि वरून त्या सप्त्यात भेट द्यायला आदरणीय महंत भगवानगडाचे शास्त्री बाबा आले होते. वरून गावानं त्यांना 35 लाख रुपये दिले. काय ताकद असन भाऊ बाबाची बघा. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. असं का घडतंय? का घडतंय? ज्या माणसाने संत वामन भाऊ महाराजांनी संत भगवान बाबावर मनातून श्रद्धा ठेवली ते माणसात सोन्याच्या ताटामध्ये जेवतात महाराज. म्हणून खुरपण करणारी बाई असली तरी अंगावरचे अलंकार विकून टाकू शकते भाऊ बाबाच्या पुण्यतिथीला, पण दक्षिणा अर्पण करते. ही ताकद आहे महाराज. आपल्या पिंपळनेर नगरीचं नाव उभ्या महाराष्ट्रात सांगतोय आम्ही की त्या काळात तुम्ही 2 कोटी रुपये खर्च केले. मी 1 का 2 रामायण कीर्तन इथं केले. आणि मग ते मंदिर पाहून, मंदिर बांधायचं असेल तर पिंपळनेरला जा. अनेक कीर्तनामध्ये इथलं वर्णन केले. म्हणून आजही तुमच्या दर्शनाचा मला चान्स मिळाला. अचानक काही संबंध नाही, पण माझ्यावर नितांत प्रेम करणारे खडकी ते भगवानगड मी पायी दिंडी 24 वर्षे चालवली. 7 दिवस. 1100 दिवस मी मुंबईला गटार खोदलेला माणूस आहे. आता तुम्हाला थोडं माझ्याकडे लक्ष द्या. मी माझी गरिबी सांगतो आणि सोन्याची लंगोटी लावून आकाशातून कोण पाडलाय? सगळे गरीबच आहेत आपण. पण जाता जाता माझी विनंती आहे, तो काळ गरिबीतला माणसाने कधी विसरू नये की ज्या काळामध्ये माझ्या आईने झाडाचा पाला खाऊन मला जीवदान दिले. ती जुन्या लुगड्यावरची माय आणि जुन्या धोतरावरचा बाप विसरता कामा नये. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. भगवानगडला दिंडी चालवली. त्या दिंडीमध्ये मी रथ बनवला. रथ 9 लाख रुपये खर्च आलता. त्याच्यामध्ये 50% मदत त्या रथाला आपल्या गावचे सरपंच आदरणीय बबन भाऊ यांनी केली मला. म्हणून पिंपळनेरला आम्ही कधी विसरत नाही. तरी बोलता बोलता त्यांना लय नाद आहे. म्हणले पाकिट किती भरायचे? मी म्हणलं 5-50 हजार भरा, जास्त नको. कारण महाराजा इतकं सध्या हलकट कोणीच नाही. महाराज विठाला विठाला. मला बाबांनी सांगितलं कृष्णाचं लय सांगू नका, संताचं सांगा आपल्या. मला आवडलं ते तुमचं. पण आता 1 दिवसाचा आणि 2 दिवसाचा जरी कार्यक्रम असला
तरी शेवट काल्यानं करावा लागतो. थोडी थोडी चुमूक सांगतो तुम्हाला. एवढी क्रांती महाराष्ट्रामध्ये का होती? काय केलं असन महाराज? बीडला बारगजे भाऊ म्हणून आहेत आमचे मित्र, 100 वर्ष झाले असते त्यांना. त्या काळामध्ये बिल्डिंग खात्यामध्ये म्हणले मला नोकरी लागली चोले महाराज. आणि पाटोद्याहून मी कुसळमला पायी चालत आलो. फाटकं शर्ट, फाटकी पांढरी चड्डी. आणि कुसळमला एका पर्टिनीच्या वाट्यावर घोंगडीवर बसले होते भाऊ आणि बाबा. गेलो, अंगातून घाम गळत होता. भाऊचं दर्शन घेतलं. भाऊनी पाठीवर दानकोन थाप मारली, जातो कल्याण होईल. आणि बाबाचं दर्शन घेतलं. बाबांनी गालावरून आणि डोक्यावरून हात फिरवला. ते बारगजे भाऊ सांगते, चोले महाराज माझ्या खिशामध्ये 10 पैसे होते म्हणले. एक 10 पैशाचा ढेल्या आणि साधू 2. ही दक्षिणा ठेवायची कुणापुढं? जिवंत दृष्टांत ह्या. कुणापुढं ठेवायचे ते 10 पैसे? पैसे खिशातून काढलेच नाही म्हणले म्या. पण 2 संतांनी आशीर्वाद दिला म्हणले. माझे दोन्ही मुलं चोले महाराज क्लास 1 अधिकारी झाले. एवढा भाऊ बाबांनी आशीर्वाद दिला. पण मी दुःखी आहे की काय हलकट माणूस आहे. 10 पैसे दोघांच्या मध्ये तरी ठेवायला पाहिजे होते. ते 10 पैसे घरी घेऊन आलो. त्यांच्या देवाऱ्यावर ते 10 पैसे ताता द्या. त्या 10 पैशाची भाऊ बाबाच्या रूपाने म्हणले मी पूजा करतो. असे महाराष्ट्रामध्ये हजारो दृष्टांत आहेत, हजारो. नाथ चिखलीला मी 5 रामकथा केल्या. ती बाई आता म्हातारी हाय का मेली काय माहीत. पण 60 वर्षाचं वय, वांज बाई वांज. आणि भाऊकडे जाती, भाऊ एवढी मोठी श्रीमंती कुणाला दान द्यायची? काही माझ्या पोटाकडे बघा म्हणली भाऊला. अहो 60 वर्षाची वांज बाई. भाऊ उठले, नारळ घेतलं, गहिनीनाथाच्या समाधीहून फिरवलं आणि त्या बाईच्या ओटीत टाकलं. त्या महिन्यात बाई गरोदर राहिली. त्याच महिन्यात 9 महिने 9 दिवस भरले. आणि भगवान शंकरासारखा सुपुत्र त्या माऊलीच्या पोटी जन्माला आला. भाऊची ताकद, तोंडातला शब्द पवित्र तो वाणी पुण्यवंत. पवित्र तो वाणी पुण्यवंत. वडवणी तालुक्यामध्ये
172 एकर शेती, एकच तुकडा आहे. राजा हरिश्चंद्र पिंपरी भगवान बाबाचं संस्थान, शेती भगवान बाबाचं संस्थान. आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळावर बाबा गडावून दिंडी घेऊन जायचे तिथं. पण बीडच्या पूर्वेला नागापूर नावाचं गाव आणि तिथं संत भगवान बाबाची निहरी असायची. 200 एकर शेतीचा मालक देवराव पाटील त्याचं नाव. 10 बाया पहाटपासून स्वयंपाक करत होत्या. संत भगवान बाबा तिथं जेवायला येणार. 200 एकरचा मालक, एकुलता एक 12 वर्षाचा मुलगा. आणि घडलेली ओरिजिनल कथा ही नारदाच्या गादीवर जिबीत किडे पडतील माझ्या, इतकं खोटं निघलं. तर 10 महिला स्वयंपाक करतात संत भगवान बाबाच्या निहरीचं जेवण. आणि सकाळी 6 वाजता एकुलता एक 12 वर्षाचा मुलगा, गॅस्ट्रोची बेमारी, उलटी संडास, प्राण निघून गेला. 12 वर्षाचा मुलगा मेला महाराज. पोटच्या लेकरावर माईचं किती प्रेम असतं ही जी माय आहे त्या बाईला कळतं. गोरगोमट लेकरू मांडीवर घेतलं आणि ढोरासारखी बाई रडती. नवरा रडतो, बाई रडती. पण नवरा बायकोनी विचार केला महाराज, गेलं आपलं सोन्यासारखं लेकरू, देवानं दिलं होतं, देवाला अर्पण करू. पण ही गोष्ट जर उंबऱ्याच्या बाहेर गेली तर संत भगवान बाबा आपल्या घरी जेवायला येणार नाही. पोटचं लेकरू मेलं महाराज. कीर्तनात जरा माझ्याकडे लक्ष द्या. संत भगवान बाबावर निष्ठा किती असेल. पोटचं लेकरू मेलेलं महाराज, कपड्यामध्ये गुंडाळलं, कपड्यामध्ये. आणि 12 वर्षाचा मुलगा नवरा बायकोनं उचलला आणि माग घरामध्ये नेऊन ठेवला महाराज. नियमाप्रमाणे भगवान बाबा आले, जेवायला पंक्ती बसल्या. वाढायला त्या लेकराची माय असा चेहरा हुंबरून आलेला बाबांनी पाहिला आणि विचारलं, बाई काय सांगायची गरज होती अशा संताला. संत भगवान बाबांनी विचारलं, बाई तुझं गोरगोमट बाळ मध्ये मध्ये वाढायला असतंय, कुठे तुझं लेकरू. महाराज बाबांनी विचारल्यावर एकाएकी हुंदका बाहेर पडतो आणि बाई आक्रोश करते. बाबा गॅस्ट्रोची उलटी संडास झाली माझ्या बाळाला पहाट, माझा मुलगा मरण पावला. बाबा आज वारला माझा मुलगा, आज. फक्त तुम्ही ही गोष्ट जर बाहेर गेली तर बाबा तुम्ही माझ्या गरिबीच्या घरी जेवायला येणार नाही. म्हणून माझं लेकरू कपड्यामध्ये गुंडाळले, माझ्या लेकराचं प्रेत. बस. आणि कपड्यात गुंडाळून घरामध्ये माझ्या लेकराचं प्रेत ठेवलंय. संत भगवान बाबाचं हृदय भरून आलं आणि डोळे डबडबून आले. बाबांनी मनात विचार केला, काय प्रेम असेल माझ्यावर यांचं. स्वतःचं लेकरू मेलं तरी कपड्यात गुंडाळून ठेवले माझ्या जेवणासाठी. महाराज बाबांनी सांगितलं, बाई घर उघड. घर उघडलं महाराज. आणि 12 वर्षाचं प्रेत, त्या लेकराच्या अंगावरचा कपडा संत भगवान बाबांनी वाकून काढला बाजूला. गोरापान मुलगा पाहिला त्याचं प्रेत आणि पाणी हातामध्ये घेतलं आणि त्या प्रेतावर शिंपडलं. उठ सुदाम, उठ, किती वेळ झोपतो. 12 वर्षाचा मेलेला मुलगा, पण झोपेतून माणूस जसा उठावा तसा 12 वर्षाचा मुलगा उठला आणि गुडघे टिकून संत भगवान बाबाच्या चरणावर नतमस्तक झाला. या संत परिस उदार, या संत परिस उदार, पाणी नाही थोर, त्रिभुवनी नाही थोर, माया
माझ्याकडे लक्ष द्या थोडं. भाऊबाबाची पुण्यतिथी करायची म्हणजे ते खनकत आहे, थोडा आवाज कमी करा, खनकू नाही तसं. भाऊबाबाची पुण्यतिथी करायची म्हणजे नुसतं कीर्तन करायचं, जेवायचं, घरी जायचं असा अर्थ नाही त्याचा. जसं महाराज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं कार्य अमर आहे, तसं गावापुरतं तरी नीट वागा ना आपण. मला वाटतं मराठी कळत नाही ना इकडं. हमेशा प्रत्येकाच्या हातामध्ये राखेलचा डबा जर टेंबा ठेवला तर गाव जगतेन का हो महाराज. भाऊबाबाची पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे राजकारणापोटी, घेण्या देण्यापोटी, बांधाच्या भांडणापोटी जे माणसाचे मन दुभंगले हे सगळे एकत्र येऊन एका माईचे लेकरं समजून एका ताटात बसून जेवणं ही भाऊबाबाची पुण्यतिथी आहे. कधी असेल ज्याच्या त्याच्या नशिबाने कुणी सरपंच होऊ, पैसे वाटून होऊ, नाही तर फोडाफोडी करून होऊ. चालू असताना का ते चालू नसून विठाला विठाला. महाराज कुणी का असाना पण गावानी त्यांना ती ताकद दिली पाठीमाग. सरपंच होतो तो माणूस नशीबवानच आहे असं कसं म्हणता येईल. माझ्या सांगण्याचा उद्देश लक्षात ठेवा. हजारानं नेते होते भारतामध्ये महाराज, हजारानं नेते होते, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाची बरोबरी कोण नाही करू शकत. शक्य नाही. ते लाईट आली असली तर बंद करा ते नाही, पण लक्ष ठेवा म्हणजे शिस्त राहते थोडी. राजा मनानं आली तर आली, ते बी आपलं नशीबच समजू. तुम्हाला सरळ बसता आहे ना का? आमचे जुने मित्र तक्क्या फिक्या आणू न दादा. विठाला विठाला. घडलेली कथा सांगतो तुम्हाला मी. केज आंबेजोगाईच्या मध्ये डांबरी रोडवर दगड फोडणारी वडऱ्याची बाई आणि तिच्या मुलाचा MBBS ला नंबर लागला, पण कॉलेजवर ॲडमिशन घ्यायला 8 लाख रुपये लागत होते. आणि तिला कळालं की आंबेजोगाईकडून मुंडे साहेबाच्या गाड्या येतात. डांबरी रोडवर उभी राहिली वडऱ्याची बाई. नवरा मेलेला होता, कपाळाला कुंकू नाही, 4 ठिगळाचं लुगडं, हातामध्ये छनीन हातोडा. आणि मुंडे साहेबाच्या गाड्या आंबेजोगाईकडून. वडऱ्याच्या बाईनं साहेबाच्या गाडीला हात केला, इकडं लक्ष द्या. मुंडे साहेबाची गाडी उभी राहिली. पिंजऱ्यातून वाघ कसा बाहेर येतो महाराज, दिमाकामध्ये पिंजऱ्यातला वाघ, तसे साहेब गाडीतून उतरले. घडलेलं सांगतोय तुम्हाला. एवढा मोठा माणूस, वाघावनी छातीचा माणूस, पण पटकन आले, गुडघे टेकले आणि वडऱ्याच्या बाईचं दर्शन घेतलं साहेबांनी. माणूस कधी मोठा होतो याच्यातलं मर्म तुम्ही लक्षात घ्या. ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्या माणसानी गरिबामध्ये येऊन थांबायचे. गरीब माणसं त्याला मोठं करतात. महाराज साहेबांनी दर्शन घेतल्यावर वडऱ्याची बाई लटलट कापतीन रडती. साहेब म्हणले, आई काय समस्या आहे तुझी? त्यावेळेला वडऱ्याच्या बाईने सांगितलं, साहेब बाप मेल्यावर माझ्या लेकरांनी मेहनत करून MBBS ला नंबर लावलाय, पण ॲडमिशन घेण्यासाठी 8 लाख रुपयाची गरज आहे. साहेब दगड फोडून पैसे कसे जमा करू? साहेब
तुम्ही जर मदत केली तर माझं लेकरू डॉक्टर होईल, नाही तर माझ्या सुद्धा लेकराला साहेब शनी हातोडा घेऊन हे दगड फोडावा लागतील. त्या बाईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं महाराज मुंडे साहेबांनी आणि पियेला सांगितले गाडीतलं चेकबुक आण. त्या पियेनं गाडीतलं चेकबुक आणलं आणि डांबरी रोडवर उभा राहून वडऱ्याच्या बाईला मुंडे साहेबांनी 8 लाख रुपयाचा चेक लिहून दिला. महाराज असा नेता पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही मुंडे साहेबासारखा नेता. परळीला एक गाड्या पुसणारा गॅरेजवरचा मुलगा, थोडंसं छोटंसं सांडव्याचं काम दिलं मुंडे साहेबांनी. तो मुलगा आज विमानाने फिरतोय भारतामध्ये. साहेब गेल्याच्या नंतर बबन भाऊ 6 महिने त्या मुलाला येड लागलं होतं. येड लेकरं बाळ सुद्धा जेवत नव्हते. तो माणूस विमानानं फिरतोय. ज्या राजकारणातल्या ज्या माणसाच्या अंगाला हात लागला मुंडे साहेबाचा, ते माणसं सोन्याच्या ताटामध्ये जेवतेत. म्हणून भाऊ बाबासारखं सूर्य जिवंत आहे तोपर्यंत मुंडे साहेबाचं अस्तित्व जिवंत आहे. मरण नाही महाराज या माणसाला. म्हणून आम्ही क्लिप बनवली, साहेबाची क्लिप बनवली. हे शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारिका झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ, नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. तुम्हाला सांगतो मी, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सोन्यासारखे माणसं आहेत तुम्ही. माणसाच्या जातीला मरण नसतं. या मरण नाही माणसाला, फक्त त्याचं कार्य तसं पाहिजे. याचा अर्थ माणसं जगत असतात असा नाही. कोणताही माणूस असन जगामध्ये, तो स्वतःचा रोग आणि मरण नाही टाळू शकत. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. विठाला विठाला. सगळं विसरलं तर चालेल, पण मरण विसरू नका. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? काय म्हणलं मी तुम्हाला? स्वतःच मरण माणसाने कधी विसरू नये. त्याचं कारण एकच आहे. ज्या माणसाला वाटतंय ना 5 क्विंटल सरपण 22 लिटर डिझेल मध्ये लोक मला जाळणार आहेत, ही आठवण रात्रंदिवस ज्याच्या डोळ्यामध्ये आहे, तो माणूस रस्ता चुकून जगतच नाही महाराज. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला ये कदी न मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मरण विसरू नका, मरण. आणि एक गोष्ट सांगतो, इकडे लक्ष द्या. वशीला कुठं बी चलल महाराज, पण मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. रोज मिट्टू आणि प्रत्येकाची बायको गोड बोलती है का नाही, पण शेवटच्या प्रसंगी कामाला येणार नाही बाई ती. जाता जाता गड्या माणसाला सांगतो, इकडे लक्ष द्या. मर्द पुरुषांनी महाराज मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगायची नसती. काय म्हणलं मी तुम्हाला? मर्द पुरुषांनी मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगायची नसती, शहाण्या माणसानी. आणि हे सुद्धा शहाण्या महाराजांनी त्यांच्या देखतीत सांगायचं नसतं. विठाला विठाला मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये. आणि मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला माग कधी ठेवू नये. चाहे भैया कितना भी दुश्मन हो, उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़का कितना भी प्यारा हो, उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. चाहे लड़की कितनी भी प्यारी हो, उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. मी सांगत होतो, कितीही गोड बोलणारी घरातली बाई असू द्या, पण शेजेची कामीन दूर राही. शेवटच्या प्रसंगी कामाला येणार नाही बाई. आणि तसं तरी एकनाथ महाराजांनी सांगितलं, कलियुगातली बाई सोन्यावर जास्त प्रेम करील, धन्यावर कमी करील. म्हणून एकनाथ महाराजांनी भारुडाच्या द्वारे स्त्री जातीला संदेश दिला. सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय. ए मावशे, कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं, वाईचं, वाताचं औषध घे माय. केसारी फणी घे मैना, काळी पोत मणी घे. 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 काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य मागकर धन्याला. आयुष्य मागकर धन्याला. काळा मनाला तसं जपाव गेले धन्याला. धन्याला माय वाढगे. केसारी फणी घे मैना, काळी पोत मणी
मावशे, काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माग घरधान्याला, जसं जपावं काळ्या मान्याला, तसं जपावं घर धन्याला. घे ग माय. सज्जनानो, आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है सब लोग, इसी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया शमशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. मरण प्रत्येक माणसाला आहे. मी कशासाठी हा विषय मांडला तुमच्या समोर? महाराज, ज्या माणसाच्या रक्तामध्ये जगाबद्दल, धर्माबद्दल, संताबद्दल, देवाबद्दल क्रांती आहे, त्या माणसाला मरण नाही. असे होते संत सद्गुरू वामन भाऊ महाराज, संत सद्गुरू भगवान बाबा. जगामध्ये दोनच जाती असे आहेत की जगाचं हित संताच्या चित्तात आहे आणि लेकराचं हित आईच्या चित्तात आहे. बाकी सगळा पसारा स्वार्थाने बरबडलेला आहे. आणि सर्व जाती धर्मासाठी संत भगवान बाबा वामन भाऊंनी स्वतःचं जीवन खर्च केलं महाराज. आणि डोंगराने फिरून सगळ्या लोकाला भक्तीचा मार्ग दाखवला. हे जगामध्ये कार्य फक्त संत करतात. आणि जगाच्या बापाला स्वतःच्या कंठामध्ये धारण करतात. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या कंठी धरला कृष्ण कंठी धरला कृष्ण प्रकाश कानाला प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश धरिला कृष्ण अवघाजनी प्रकाश प्रकाश अवघाजनी या चरणाचा अर्थ असा, इकडे लक्ष द्या. भगवंताचं नाम यांनी कंठामध्ये धारण केलं. जगातली प्रत्येक वस्तू त्याला दिसती महाराज. म्हणून मदालसामध्ये ज्ञानोबारायांनी आईचं स्वरूप धारण करून लेकराला शिकवण दिली. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना, बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना. याचा अर्थ असा आहे, माझ्याकडे लक्ष द्या. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे. अभंगाचा किती भाव मोठा आहे, माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? भूमंडळ म्हणजे अहो महाराज,
एका पृथ्वी तलावरचा ब्रह्मदेव रुसला. देवाकडे रजेचा अर्ज टाकला ब्रह्मदेवानी की देवा तुमच्या कामावर मी राहू शकत नाही, कारण त्याला आला गर्व आला. बघा म्हणला तुमचं तुम्ही, मी चाललो. देवानं सांगितलं ठीक आहे, पण देवानी लगेच मायाला फोन केला. हॅलो, हां बोला 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 मालक. काही नाही, माझ्या एकीकडल्या कामावरचा ब्रह्मदेव रुसलाय. ए बहीणबाई, एक तिकडला ब्रह्मदेव इकडं पाठव. मायाला फोन केला देवानी. लेकराला दापरे बाबा त्याला हे लाखो उंट सजवले त्या मायानी, आणि एका उंटावर एक पेटी, आणि त्या एका पेटीमध्ये 1,00,000 ब्रह्मदेव, असे लाखो उंट. आणि पुढच्या उंटाचा कासरा खांद्यावर घेतला आणि माया देवाकडे निघाली. लाखो उंट पाठीमाग, प्रत्येक उंटावर एक पेठारा, एका पेठाऱ्यात लाखो ब्रह्मदेव, आणि देवाकडे निघाली माया. जो लागतोय तो ब्रह्मदेव शोधून घेईन देव म्हणून सगळे ब्रह्मदेव घेऊन निघाली माया देवाकड. आता ज्या रस्त्यानं माया चालली होती त्याच रस्त्यानं समोरून ब्रह्मदेव आला. रुसल्याला ब्रह्मदेव म्हणतो, ताई काय उंटावर हे? ताई म्हणली, कोण्यातरी कामावरचा एक ब्रह्मदेव रुसलाय, देवाने मला फोन केला म्हणून हे ब्रह्मदेव घेऊन चालले म्हणली मायाकडे, मी आपल्या देवाकडे. ते रुसल्याला ब्रह्मदेव म्हणला, ह्या पेटीत ब्रह्मदेव आहेत काय? माया म्हणली, एका पेटीत 1,00,000 ब्रह्मदेव, असे लाखो उंट आहेत म्हणली, मागं चलत येत. तो रुसल्याला ब्रह्मदेव म्हणला, बघू दे बरं तुझी पेटी. माया म्हणली, उचलतोच. ते ब्रह्मदेवानं पेटी उतरून खाली घेतली, पेठारा त्यो उघडलं तर ह्याच्यासारखे त्या पेटीत 1,00,000 ब्रह्मदेव होते. मायाचं दर्शन घेतलं त्या ब्रह्मदेवाने, सांगितलं रुसलो मीच होतो म्हणला, आल्या पावलानं तू माघारी जाण. ब्रह्मदेवाने देवाला फोन लावला. सरळ झालो म्हणला मी, माझी काही अडचण नाही, दृष्टांत संपला. अहो, एका पृथ्वी तलावरचा एक ब्रह्मदेव रुसला तर मायानं लाखो ब्रह्मदेव, लाखो अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी. आणि कितीही ब्रह्मांड असले, जेवढे ब्रह्मांड आहेत त्या सगळ्याला मिळून त्याचं नाव आहे भूमंडळ. काय नाव आहे त्याचं? तुकाराम महाराज म्हणले, या भूमंडळावर पगडा आमचा आहे. तुकाराम महाराजाचं नाव घेतलंय मी, पण कशासाठी बोलतोय? आज महाराष्ट्रामध्ये करोडो रुपये खर्च, अब्जावधी रुपयाचा खर्च चालू आहे महाराष्ट्रामध्ये. त्या मेकरच्या जवळ खळेगाव म्हणून आहे, 12 किलोमीटर लोकांनी एसी टाकलेले आहेत. काल भाऊबाबाच्या पुण्यतिथीला आता काय रोज 8 दिवस 15 दिवस झाले 2-3 कीर्तन रोज करतोय मी. कुठवर सांगायचं तुम्हाला? आणि त्याहीपेक्षा महत्वाचं सांगू, जातीचं सोडून द्या, पण बीड जिल्ह्यामध्ये नाथापूर पिंपळनेरच्या जवळ 5,000 लोकवस्तीचं मराठ्याचं गाव आहे, आणि 60 वर्ष झालं तिथं बाबाची पुण्यतिथी करते. 60 वर्ष झालं. या वर्षी त्यांचा खर्च 20 लाख रुपये असेल. आता ज्याला जातीचा लई म्हणजे कुठाने वाढवायची त्यांना वाढवू दे, आपल्याला काय कीर्तनात त्याचा संबंध नाही. पण 18 पगड जातीला घेऊन चालणारे भाऊ बाबा होते.
बरोबर आहे. हे विश्वची माझे घर. मराठी कळते मला, म्हणजे संस्कृत कळत नाही. हिलय हुंबल विठाला विठाला. सावरगावाला रामकथा केली काल परवा मी 7 दिवस. तुम्हाला गडबड असली कुणाला तर जा, मी करतो कीर्तन. नाही ना बरोबर. तिथलं ते सुताराचं म्हातारं, मला ते दृष्टांत इतका आवडतो. भाऊचा दृष्टांत आहे. महादेव सुतार समोरचा त्यांच्या दृष्टांत आहे, मागचा पुढचा नाही. आमळनेरला म्हणले वामन भाऊचं कीर्तन संध्याकाळी, आणि त्या आमळनेरला दत्तू तांब्याचा तमाशा आला. पण मंदिरावर भाऊचं कीर्तन हे दत्तू तांब्याला कळालं. त्यानं खटाखटा लाईस्पीकरचे बटन बंद केले आणि पळत गेला आणि भाऊच्या चरणावर नतमस्तक झाला. दत्तू तांब्या थिएटरच्या तमाशाचा मालक म्हणला, भाऊ मला थोडं माफ करा. आमळनेरला तुमचं कीर्तन हे जर मला कळालं असतं तर तमाशा घेऊन इथं आलो नसतो मी. भाऊ हे सगळा बाडबिचाना गुंडाळीतो आणि मपला इथून निघून जातो. संत होते वामन भाऊ, रागीट तेवढेच, शांत तेवढेच, गोरगरिबाबद्दल प्रेम तेवढंच. संत वामन भाऊ म्हणले, दत्तू एकटा माणूस आहे मी, ब्रह्मचारी, मला काय लेकरं बाळ आहेत का? मी नाही कीर्तन केलं इथं एका अंगावर झोपलो तो चलतंय माझं. पण तो ह्या तमाशाचा बिचाना गुंडाळून गेल्यावर तू 105 लोक काय खातेन तुझ्या तमाशातले? 105 लोक खुटी रावणापासून नाचणारी वाजविणारी. माझं कीर्तन बंद करतो म्हणले. दत्तू तो हाच तमाशा चालू. भाऊ झोपले तिथं. महाराज रात्रभर तमाशा केला दत्तू तांब्यानं, आणि जेवढी तमाशाची रक्कम जमली होती तेवढ्याचं गठुडं बांधलं आणि सकाळी भाऊच्या चरणावर आणून ठेवलं. भाऊ तमाशात जेवढे पैसे मिळाले एवढी तुम्हाला देईन मी. भाऊ म्हणले, नालाय का, बाया नाचलेले पैसे मला? उचल गठुडा. ते सुताराचं म्हातारं सांगत, समोरचा दृष्टांत. तुला दान शुरस्त म्हणले, तुझ्या गावाला नी, माझी मिरवणूक काढ, कपडे घे, दक्षिणा दी. बाया नाचलेले पैसे मला असतेत का? महाराज त्या दत्तू तांब्यानं भाऊ त्याच्या गावाला नेले आणि हत्तीवर बसून मिरवणूक काढली. त्या काळामध्ये बाबाला कपडे केले, 5000 रुपये देणगी दिली आणि संत वामन भाऊच्या हाताने घर माळकरी केलं. तमासगीर संत झाला. भाऊची ताकद. म्हणून या ह्या पुण्यतिथी आहेत. गाढवाचे घोडे आम्ही करू ताकद संताची. म्हणून अतिशय श्रद्धेपोटी हा कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे. आदरणीय बबन भाऊनी ही सेवा माझ्याकडे दिली. थोडासा मला काला करू द्या. बरोबर स्टेप बाय स्टेप तुम्हाला 15 मिनिटात तरी कामं करतो बरं का. माझ्याकडे लक्ष येईन तुमचं. अभंगाचा भाव संपला. थोडासा काला. हे रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, जाऊनी धरित गौरणी, जाऊनी धरित गौरणी, पांडू चरणी राणी, यशोद सदनी, भक्षुनी प्रमाणनी नवल केले साधू कृष्ण अर्धा काला झाला. अर्धा रांगत रंगणी. रांगता रांगता लोणी चोरलं. लोणी चोरलं म्हणून धरला. पर धरून राहिल्या का?
नाही, बांधी ती चरणी, कृष्णाचे पाय बांधले आणि भरभराच वडीत न्याला यशोदामाईच्या आपल्या त्या नंद पाटलाच्या वाड्यावर. आणि सगळ्या गवळणी म्हणले, ए यशोदे, असलं कसलं कार्ट आहे गे चष्म्यावाले मावशी. यशोदे गे तुला येईन राग, यशोदे गे तुला येईन राग, यशोदे तुला येईन राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग, तुझ्या कानाला काहीतरी सांग, यशोदे तुला येईन, यशोदे तुला येईन काहीतरी सांग, यशोदे यशोदा माता म्हणली, अगे इतक्या जी तुम्ही धावून आलात ते काय करतंय ग माझं लेकरू, कशात बिघडलंय ग. गवळणी म्हणल्या, काय करतंय, तोंड करी वाकुडे मला म्हणी तसे वेडे. तोंड करी वाकुडे म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. ह्या बघा, आता आपल्याला जड जातंय, पण एवढ्या मंडप मध्ये लहानपणी कुणी केलं नाहीये. टोपीवाले बाबा सगळ्यात जास्त. तोंड करी वाकुडे मला म्हणी तसे वेडे, तुझ्या तुझ्या कानाला काहीतरी सांग सांग गे, यशोदे ग तुला येईन राग. यशोदा म्हणती, बाळ सगुण गुणाचे ताने ग, सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने. बाळ माझं दिसतंय कोजलवाणी ग, दिसतंय कोजलवाणी, दिसतंय कोजलवाणी, काय सांगता ग राणी ग गोकुळ जाणारी, काय सांगता ग राणी ग गोकुळ जाणारी, काय सांगता नामदेव महाराजाची गवळण आहे. यशोदा माता एका बाईचं ऐकून घेत नाही. तुम्हाला लेकरं नाहीत का गे? एका बाईला अर्धा अर्धा डझन लेकरं, आख्या गलीत माझं एक खपा ना. 5 वर्षाचे माझे बाळ ग, अंगणी माझ्या खेळ ग, कालटकच घेताळ ग गोकुळच्या नारी. महाराज गवळणी सगळ्या पुढून भगवान श्रीकृष्ण आईच्या कमराला धरून उभे आणि सौंगडी इकडं. एक गवळण जरा तापड होती. ती गवळण कशी करते, काळ्या मेलिया, हा तू माझ्या नादाला लागून बघ म्हणली, तुला झपका दाखविते. भगवान श्रीकृष्ण म्हणले, ह्या ताईचा मोबाईल नंबर घ्या रे म्हणले. ए मोबाईल नव्हता तेव्हा, घर नंबर. महाराजजीने हात उगारला, तिच्या घरात गेला देवरात्रीच्या 1:30 वाजता. नवरा बायको झोपलेले होते. बाई 7 फूट उंच होती आणि मालक 4.25. तिची येणी आणि ह्याची दाढी जे गाठ मारली का नाही,
अहो बाई सकाळी उठून आथरुणावर बसली तरी हे लोंबत होत. एकनाथ महाराजाची ओरिजिनल गवळण नाही. वा बाई काय केली करणी. दुसरी गवळण म्हणली ए असलं कसलं कार्टय ग तुझं. ए मावशी. मावशी म्हणली काय करतय ग. काय करतय. अगं बाई रात्री 2 वाजता तुझ्या लेकरानं आमच्या नवरा बायकोच्या मध्ये मुंगस जाणून सोडलंय. आम्ही आसतान जसुरी मुंगूस घेऊन आपुल्या करी सोडिले दोघा मानारी तव ते बोचकरी आमासी ग बाई बाई. आवचित तुझा आला. उशीर होतोय. घडी नाही मला पण अर्धा तास जास्त झालाय. कारण साहेब म्हणले जास्त जरी झालं कीर्तन तरी वर टाइम देईन मी. विठाला विठाला. महाराज एवढा माहोल जमलाय अशी मजा येत नाही. सुंदर साऊंड सिस्टीम आहे दादा. मृदंग 1 नंबर. जुने दोस्त आहेत आपले. वा वा वा. टाळकरी आता 10-15 दिवस हे मायाच माग लागले. एकदम गोड माणसं. अगदी खानदानी परमार्थ करणारी माणसं आहेत तुम्ही. आम्हाला इथून कळतंय की कोणताही अभंग म्हणला तरी बसलेली मंडळी ताला टाळी वाजते. याचा अर्थ आईच्या पोटात तालन स्वर तयार होतो, बाहेर नाही. आमचा एक महाराज पिटीची विकत घेतलेली लिंबाखाली जाऊन बसला 6 महिने. त्याला अभंगच बसाना. मला म्हणला महाराज पीटी घेतली म्हणला 14,000ची पण जुळा नाही. म्हणलं तू मेलास तरी तुला जुळणार नाही. अहो आशीर्वाद काय ते माईच्या पोटात तयार होतंय का महाराज. बाहेर पेट्या घेऊन येत नसते ते. म्हणून खूप मस्त मजा आली. आता यशोदा माता म्हणती उद्या जाई राणा सेवे घेऊन बोधना. मग गाई चारायला जगाचा बाप जातो. ढोस आलेत का काय तिथं. नाही लेकरू रडत आहे. आणि लेकरू माई पशी राहत ना. पण आजीला लय नाद हिसकावून जायचं. तेव्हा ती आजी मायवरी नाजी चालली खाली. विठाला विठाला. जुन्या काळामध्ये ए मावश्या हो इकडं लक्ष द्या. बांधायचं. जुन्या काळात बाईला डझनानं लेकरं होत होते. डझनानं. आणि डझन मन लेकरं सांभाळायची बाई. आताची पोरगी तिला ते 1.5 किलोचं लेकरू जपान आहे. त्याचा जीव चालला. लेकराच्या माईचा जीव चालला. एवढं जीवावर आले. बाई जुन्या काळातली बाई दांड. एवढा मी दिसतो ना तुम्हाला. माझी माय अशी वाघिणी सारखी होती. वाघीण
होतात यो आणि आता खातेत काय मुरकुलन फिपसी त्याच्यामुळे ताकद वाढली ना महाराज वाढली ताकद जाऊ द्या सोडून गाई चारायला जगाचा बाप जातो आणि त्याला खेळ खेळतात मोठ्या मोठ्या तोंडातला शब्द माझ्याकडे लक्ष आहे तुमचं महाराष्ट्रामध्ये 40 वर्ष काल्याचं कीर्तन केलं वैकुंठवासी श्री संत भीमसिंह महाराज भगवान गडकर मोठाले मोठे मोठे संत म्हणायचे महाराष्ट्रात काल्याचं कीर्तन करावं भीमसिंह महाराजांनी फक्त त्याला जोड नाही आणि त्यांच्या काल्याच्या कीर्तनामध्ये प्रमाण असायचं खेळाचं प्रमाण खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगाडी हरपली 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 घोंगाडी हरपली माझी घोंगाडी हरपली घोंगाडी हरपली माझी घोंगाडी हरपली खेळू लागलो सुरकवडी 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 माझी घोंगाडी हरपली. आता एक प्रमाण म्हणतो तुम्हाला सुट्टी देतो एकच प्रमाण आहे महाराजांनी म्हणायचं आबक इटी दांडू महाराजांनी आबक म्हणायचं टाळकार्यानी दुबक आणि बसलेल्यानी तिबक ज्याचा दांडू चुकन त्याला 500 रुपये दंड आबक दुबक आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू आबक दुबक पोरा त्रिगुण खेळ मांडू आबक दुबक तिबक 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 पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू आता देऊ नको पांडू खेळ विटी दांडू आता देऊ नको पांडू आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ मांडू आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली इकडे या आता हे 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 बाई हे धार दाव्याची गरज नाही धारा हे आणि याला ते गाडग मध्ये गुतवा आणि खाली काहीतरी धारा गमजा धारा नाही तर खाली काहीतरी धारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठाल शिंकेला वियेले तुरी होतो तिघाचे मुखा मने आते काही
जगव्यापका जनार्दना आनंद घना थांबा थोडं सकळ देवा दे देवा केशवा आनंदा मानुभवा शिवा स्वरूपा चक्रधरा विश्वंभरा ध्वजा करुणाकरा सहस्रपदा सहस्रकरा सागरा कमलो नयना कमलापती कामिनी भवना मदन मूर्ती अवतारका धरित्या स्थिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना देव
वंदना बालरंगना बाल तुका आला लोटांगणी चिकरित से विनवनी वंदनी सोडवा सकळ देवा आदि देवा आदि केशवा आनंदा मानुभवा सदा सहजरूपा सदा शिवा सहजरूपा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय गुरु भगवान बाबा की हीच व्हावी माझी आस जन्मजन्मे तुझा दास वार वारी चुकवणे संत संगी सर्व अखंड प्रेमाचा चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करी अकल्पा विश्व व्हावे तयार कल्पनेची बाधा नो कोणी संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागू नामा म्हणे असावे कल्याण बाधा नो संत मंडळी सुखी एक तुझ प्रत्याय या संतास निरवी हेची म्हणे तुका म्हणे आता उदार तू होय या संतास निरवी हेची मज दे